हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 कंप्लीट केलता. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू कंप्लीट with a new concept, and name of the concept is the nature of roots of quadratic equation. ओके, आता लक्षात घ्या, आपण आतापर्यंत हाऊ टू फाइंड आउट रूट्स याच्या 2-3 मेथड बघितल्या. ओके, आणि आता जे रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन असतील त्यांचं नेचर काय असणार लक्षात घ्या. आता बघा, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन काय, पहिली गोष्ट दॅट इज ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. ओके, आणि आता आहे का, या इक्वेशनचे आपल्याला x इज इक्वल टू काहीतरी अँड सेकंड x इज इक्वल टू समथिंग असे आपल्याला रूट्स येत होतात. तर आपण काय कन्सिडर करू, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन. अब लक्ष्य में तो आप ध्यान दो. आता बघा, टू फाइंड द रूट्स ऑफ दॅट इक्वेशन, जेव्हा इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड करू तेव्हा याची एक व्हॅल्यू अल्फा येईल, दुसरी व्हॅल्यू काय होऊ शकते, बीटा होऊ शकते. म्हणून आपण काय म्हणलो, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन. आता ह्या अल्फा आणि बीटा वरून आपल्याला यांचं नेचर फाइंड करायचंय. ओके, तर बघा, नेचरसाठी आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे बघा, या ठिकाणी दिले तुम्हाला. इथं 2 कन्सेप्ट आहेत. यस, आता इथं बघा, ह्या रिमेंबर दिस एवढं लक्षात आलं की मग पूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात येतात. बघा, आता आपण काय सांगितलंय की अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन. ओके, आता बघा, सी हियर, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन दॅट इज ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मग त्यातला अल्फा इज इक्वल टू आपण फॉर्म्युला मेथड मध्ये बघितला होता, हा -b प्लस √b² मायनस 4ac अपॉन 2a. आता इथं प्लस आहे, तर इथं काय असणार आहे, मायनस. म्हणजे आपण असा फॉर्म्युला बघितला होता, दॅट इज x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, बस. हा जो इथं प्लस मायनस आहे का, एक अल्फाला प्लस म्हणलो आणि हा जो मायनस आहे त्याला काय म्हणतो आपण, बीटा म्हणलो. तर लक्षात घ्या, इथं काय दिली नंबर एक गोष्ट, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -b/a. म्हणजे जे रूट्स येतील क्वाड्रेटिक इक्वेशनचे त्याची सम जर केली तर काय येणार आहे, -b/a येणार आहे, आणि त्यांचा प्रोडक्ट केला तर काय येणार आहे आपल्याकडे, c/a येणार आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, परत नेचर ऑफ रूट. आता इथं बघा, नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन कशाहून काढायचं आपल्याला, b² - 4ac. हे बघा इथला फॉर्म्युला, पण b² - 4ac इट इज ऑल्सो कॉल्ड डिस्क्रिमिनंट. आपण फक्त b² - 4ac ची व्हॅल्यू काढली ना, तर त्याला काय म्हणतात आपल्याला, फक्त डिस्क्रिमिनंट म्हणता येते. अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा. म्हणजेच लक्षात घ्या, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. हे लक्षात घ्या, डेल्टाची व्हॅल्यू काय, b² - 4ac. मग आता बघा, आपण आधी डेल्टाची व्हॅल्यू काढायची, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची, आणि जो डेल्टा आहे ना त्याला कम्पेअर करायचं 0 सोबत. म्हणजे कधी कधी याची व्हॅल्यू जर 0 आली म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 येईल, b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली तर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल, तर रूट्स काय असतात लक्षात घ्या. देन द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. कधी, जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा रिअल अँड इक्वल असतात, पण डेल्टा हा कधी कधी 0 पेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 5 येऊ शकतो, डेल्टा इज इक्वल टू 100 येऊ शकतो, म्हणजे हा 0 पेक्षा मोठा आहे ना. देन डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, देन रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. तर रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल असतात. आणि कधी कधी डेल्टा इज लेस दॅन 0, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू -5 म्हणजे निगेटिव्ह साइन असेल,
डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल दॅट इज ऑलवेज लेस दॅन 0, तर याचे जे रूट्स असतात दे आर नॉट रिअल. आले लक्षात? तर रूट्स कसे असतात? नॉट रिअल असतात. आता ऐका, आता लास्ट वन. कधी कधी काय करतात, आपल्याला रूट्स देतात, म्हणजे अल्फा इज इक्वल टू 5 देतात आणि बीटा इज इक्वल टू 7 देतात, तर फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतात. आता क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फाइंड करायचं हे बघा. द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा. सपोज अल्फाची व्हॅल्यू बीटाची व्हॅल्यू दिली असेल तर इक्वेशन कसं फाइंड करायचं, हा त्याचा फॉर्म्युला आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा. ओके, आता बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्या बेस्ड आपण एक काय करू, एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात, सगळ्या गोष्टी बघू आपण. ओके, हा हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, आणि अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला हा, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. आता ऐका, चला एक क्वेश्चन घेऊ आपण. 10 1 10 नाही, चला ह्या घेऊन 7 2 14, 7 2 14. ठीक आहे. आता ऐका, हा जो क्वेश्चन आहे ना, ह्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारत शकतात लक्षात घ्या. याच्यामध्ये विचारतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ सम ऑफ रूट, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काढा म्हणतात. ओके, परत कधी कधी म्हणतील फाइंड द प्रोडक्ट ऑफ रूट, म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू फाइंड आउट करा म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मग याचे जर रूट्स काढायचे असेल तर आपण फॅक्टरायझेशन करूयात. हे बघा, 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन 14x स्क्वेअर, है की नाही. आता 14x स्क्वेअर जर फॅक्टर्स पाळले तर याचे फॅक्टर्स येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला काय करावं लागणार लक्षात घ्या, याचे दुसऱ्या मेथडने फॅक्टर्स पाडावे लागतील. एक तर फॉर्म्युला मेथडने फॅक्टर फाइंड आउट करू. ओके, पण आता लक्षात घ्या, फॉर्म्युला मेथडनं फॅक्टर्स फाइंड करायचे म्हणजे आपला पूर्ण पेज लागणार आहे आणि परत लागणारा टाइम सुद्धा वेस्ट जाणार आहे. मग त्याच्यासाठी लक्षात घ्या, आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, आपण याला कन्सिडर करू. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, मग आपल्याला मला सांगा सम ऑफ रूट फाइंड आउट करायचंय. मग सम काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आहे का नाही. ओके, पण आता काय करू आपण, याला ह्याच्या आधी कम्पेअर करू आणि याचे एबीसीची व्हॅल्यू काढू. ओके, याला म्हणून कम्पेअर विथ, कशासोबत कम्पेअर करतो आपण, स्टँडर्ड फॉर्म, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2, ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं -5 आणि सी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 7. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. तर देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युल्यातील मायनस आणि बी ची व्हॅल्यू अगेन -5 बाय ए ची व्हॅल्यू 2, हा मायनस मायनस प्लस 5/2. देअरफॉर आपल्याकडे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय झाला 5/2 आला का. बघा किती शॉर्ट मध्ये आन्सर आले अल्फा प्लस बीटा. नाही तर आपल्याला काय करावं लागलं असतं, त्याचे रूट्स फाइंड करा आणि रूट्स मग परत अल्फा प्लस बीटा करावं लागलं असतं. म्हणजे लक्षात घ्या, याचे रूट्स आले असते अल्फा इज इक्वल टू 7 आणि बीटा इज इक्वल टू 5 आला असतं. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू लिहिलं असतं 7 प्लस 5 लिहिलं असतं असं. पण हे रूट्स काढायला खूप वेळ लागला असता ना, म्हणून आपण इथे डायरेक्टली फॉर्म्युला काय आपल्याकडं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि याचा प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. सांगा सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 7 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 2. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 7/2. ओके, आता हा झाला एक क्वेश्चन. बघा याच्यावर पहिला क्वेश्चन काय विचारला गेलेला आपल्याला, बघा ह्याच्यावर पहिला क्वेश्चन विचारलाय फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. चला हे काढला.
आता दुसरा क्वेश्चन असा विचारला जातात, फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, आता व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट किंवा व्हॅल्यू ऑफ डेल्टा. मग आता डेल्टा म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. ओके, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू, आता बी चा स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे -5. इथं -5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 7. आता बघा, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, दॅट इज 25. म्हणजे -25 चा स्क्वेअर काय आला +25 मायनस 7 2 14, 7 2 14 56 56. म्हणजे किती आला डेल्टाची व्हॅल्यू. डेल्टाची व्हॅल्यू आली आपल्याला 25 आणि 6 31 31. पण हा कसा -31. आता हा झाला दुसरा क्वेश्चन. मग ते कधी कधी तिसरा क्वेश्चन असा पण विचारतात, फाइंड नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स. आता नेचर ऑफ रूट म्हणलं की हे इथपर्यंत असं सॉल्व्ह करायचं आणि इथे लिहायचं देअरफॉर. आता डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे डेल्टा इज स्मॉलर दॅन 0. डेल्टा हा 0 पेक्षा लहान एक नाही, आणि डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल तर देअरफॉर नेचर इज नॉट रियल. नेचर इज नॉट रियल. आलं का लक्षात. एका क्वेश्चनवर आपल्याला हा एक क्वेश्चन विचारतात, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, अशा प्रकारचे 3 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. तर आता बघूयात आपण प्रॅक्टिस सेट. चला, हे लक्षात घ्या. आपल्याला जर अल्फा आणि बीटा जर रूट्स दिले असतील तर इक्वेशन काय असते, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. चला बघूया प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट. सगळे फिल इन द ब्लँक्स. चला 1 बाय 1 बघूया. आता तुम्ही फिल इन द ब्लँक्स फक्त स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि मग तुम्हाला पाहिजे तसं फेअर करू शकतात. आता बघा, आपल्याला दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथं काय दिलं लक्षात घ्या, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5. म्हणजे लक्षात घ्या डेल्टाची व्हॅल्यू किती दिली, म्हणजे मला असं लिहिता डेल्टा इज इक्वल टू 5 लिहिता येते. आणि खाली लक्षात घ्या बी स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू -5 म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय आलाय -5 आलाय. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर डेल्टाची व्हॅल्यू 5 असेल तर इथं मला देअरफॉर असं लिहितं डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. आणि डेल्टा जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर रूट्स काय असतात, रिअल अँड कसे असतात, रिअल अँड अनइक्वल. यस, हो. डेल्टा जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल असतात. इथं लिहितो मी देअरफॉर रूट्स, नेचर ऑफ रूट्स कसं आहे, रिअल अँड अनइक्वल. आता मला सांगा डेल्टाची व्हॅल्यू -5 आहे म्हणजे डेल्टा इज स्मॉलर दॅन 0. मग डेल्टा जर स्मॉलर दॅन 0 असेल तर नेचर कसं असतंय, नॉट रिअल. नेचर कसं असतंय, नॉट रिअल. ओके, आता हे जे लिहून दिले मी तुम्हाला, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी दिलंय, पण तुम्ही ते सुद्धा लिहून घ्या तिथं. आता खाली लक्षात द्या, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय दिलाय -7 दिलाय. इथं प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5 दिलेला आहे. आलं का लक्षात. आणि आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते बघा, याच्या खाली 2 बॉक्स करून लिहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय 0. तर देअरफॉर याच्या खाली मला असं लिहिता येईल का, हा एक्स स्क्वेअर मायनस, हा मायनस फॉर्म्युला येतील, पण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडं, दॅट इज -7. ब्रॅकेटमध्ये -7 हा एक्स ला एक्स, हा बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7, हा एक्स ला एक्स, पुढे साइन आहे प्लस, आणि प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 0. आणि याच्या खाली लिहा देअरफॉर हा झाला एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस 7x आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. दिस इज युअर आन्सर. आता हे आन्सर कुठं या ठिकाणचं आहे.
आले की लक्षात होतं? समजे कसं सॉल्व करायचं लक्षात आलंय? चला ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? दॅट इज मायनस बी बाय ए, आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे सी बाय ए. अल्फा इंटू बीटा काय आपल्याकडं? सी बाय ए. आता इथं लक्षात घ्या, हिअर इथं बघा ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू -4 आणि सी ची व्हॅल्यू काय? -3. आता ऐका, इज इक्वल टू हा मायनस फॉर्म्युलेत ॲज इट इज, पण बी ची व्हॅल्यू काय अगेन? दॅट इज -4/2 इज इक्वल टू, कारण 2 ए ची व्हॅल्यू 2a, हा वर झाला मायनस मायनस प्लस 4/2, म्हणजे 2 2 चा काय झाला? 4. चला अल्फा प्लस बीटा काय आला आपल्याला? फक्त 2 आलेलं आहे, आणि अल्फा इंटू बीटा दॅट इज इक्वल टू -3 अपॉन, आणि ए ची व्हॅल्यू 2. इथं काहीही चेंज होत नाही. दिस इज युअर आंसर. ओके, अब समझ में आए? अब चलो स्क्रीनशॉट ले लो. अब इसके बाद देखेंगे क्वेश्चन नंबर 2. चलो क्वेश्चन नंबर 2 क्या है बताओ? क्वेश्चन नंबर 2, यस, फाइंड द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट. डिस्क्रिमिनेंट की वैल्यू फाइंड करनी है हमें. डिस्क्रिमिनेंट मतलब क्या? डेल्टा. ओके, एंड व्हाट इज द वैल्यू ऑफ डेल्टा? डेल्टा मीन्स वी हैव टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ, we have to find out value of that is b square, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू क्या है? बी स्क्वेयर माइनस 4ac है, हो ना? तो देखो पहले क्या करेंगे, इसको कंपेयर करेंगे. गिवन इक्वेशन क्या है? दैट इज एक्स स्क्वेयर प्लस 7x माइनस 1 इज इक्वल टू 0. नाउ कंपेयर विथ किसके साथ कंपेयर करना है? दैट इज एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 के साथ कंपेयर करना है. तो देयरफॉर व्हाट इज द वैल्यू ऑफ ए? ए इज इक्वल टू 1, देन बी इज इक्वल टू 7 एंड सी इज इक्वल टू क्या है? -1. सो राइट डाउन डेल्टा इज इक्वल, डिस्क्रिमिनेंट मीन्स क्या फाइंड करना है? हमें डेल्टा फाइंड कर रहे हैं. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वायर माइनस 4ac. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वायर मतलब 7 का स्क्वायर माइनस 4 इंटू ए की वैल्यू 1 इंटू सी की वैल्यू -1. देन डेल्टा इज इक्वल टू 7 7 जा 49, and that minus and minus it will become plus. तो 4 1 जा 4, then delta is equal to that is 53. ओके, डेल्टा की वैल्यू क्या आ गई? 53. मतलब यही डिस्क्रिमिनेंट की वैल्यू है. ओके, यही डिस्क्रिमिनेंट की वैल्यू है. अब क्वेश्चन नंबर 2, दिस वन, कंपेयर विथ ax स्क्वायर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 के साथ कंपेयर करो. सो व्हाट इज द वैल्यू ऑफ a? a की वैल्यू है 2, देन b की वैल्यू -5, एंड देन c की वैल्यू क्या है अपनी? 10 है. तो देयरफॉर डिस्क्रिमिनेंट मींस डेल्टा इज इक्वल टू b स्क्वायर माइनस 4ac. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू b स्क्वायर मतलब -5 का स्क्वायर 4 इंटू that is value of a 2 and value of c 10. डेल्टा इज इक्वल टू नेगेटिव नंबर का स्क्वायर पॉजिटिव मीन्स -25 का स्क्वायर प्लस 25, एंड दैट इज -4 2 जा, एक मिनट जस्ट मिनट, इधर इंटू का साइन है, इंटू 10, 4 2 जा 8, 8 इंटू 10 दैट विल बी 80. सही है? यस. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू 25 माइनस हो गए, मतलब 30 गए तो 55 रह गए. ये है -55. ओके, -55, यही है डिस्क्रिमिनेंट की वैल्यू क्वेश्चन नंबर 2 की. अब देखो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 थोड़ा केयरफुली करेंगे. देखो देखो, ए की वैल्यू √2 है, कंपेयर विथ करेंगे, कंपेयर विथ ax स्क्वायर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन a इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू काय? √2, b ची व्हॅल्यू काय? दॅट इज 4, अँड c इज इक्वल टू 2 अंडर √2. ओके, c ची व्हॅल्यू काय?
2 under root 2. Then discriminant, therefore discriminant delta is equal to, that is b square minus 4ac. समझे? देन डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वायर मतलब 4 का स्क्वायर माइनस ए 4 इंटू ए की वैल्यू क्या है √2 इंटू एंड देन सी की वैल्यू क्या है अगेन 2 अंडर √2. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू हा झाला 16, 4 चा स्क्वेअर काय झाला 16 मायनस, आता एक गोष्ट लक्षात घ्या 4 दुने 8 गुणिले, आता √2 इंटू √2 इकडे बघा √2 इंटू √2 इज इक्वल टू √4 एंड 4 का स्क्वायर क्या है 2, मतलब 8 इंटू 2 आला. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू 16 मायनस 16. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय आला आपल्याला 0. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर विचारलं फक्त डेल्टाची व्हॅल्यू काढायची. आणि याच्यामध्ये कधी कधी विचारतात फाइंड द नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट आता काय करायचं, मग नेचर ऑफ रूट म्हणलं ना तर इथपर्यंत व्हॅल्यू काढायचीच आहे, बट इसके आगे डेल्टा को 0 के साथ कंपेयर करना है. मतलब यहाँ डेल्टा इज ग्रेटर देन 0 है ना, डेल्टा इज ग्रेटर देन 0, देयरफॉर नेचर, नेचर क्या है रियल एंड अनइक्वल. ओके, एंड इफ डेल्टा इज स्मॉलर देन 0 देन नॉट रियल. तब रूट्स क्या है, रूट्स नॉट रियल है. ओके, एंड जब डेल्टा इज इक्वल टू 0 है देन रूट्स आर रियल एंड इक्वल, रूट्स आर रियल एंड इक्वल. ओके, अब ये इथे लेतो डेल्टा इज इक्वल टू 0. आता ये कब करने का है, ये जब क्वेश्चन आपको पूछा जाएगा व्हाट इज द नेचर ऑफ द रूट्स देने करने का. ओके, फिलहाल इसकी कोई जरूरत नहीं है, यही तक आंसर अपना लिख के लो, स्क्रीनशॉट लो और देखेंगे क्वेश्चन नंबर नेक्स्ट. चलो देखो क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन द नेचर. देखा अगला क्वेश्चन है डिटरमाइन द नेचर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही क्वेश्चन सोबत घेतले आम्ही. आता फाइंड द डिस्क्रिमिनंट म्हणलं असतं तर आपण काय केलं असतं, त्याला कंपेअर केलं असतं. नंबर 1 क्वेश्चन कंपेअर विथ, हे बघा वरच्या क्वेश्चनला आपण कसं कंपेअर केलं तर सेम याला पण तसंच करू. कंपेअर विथ कोणासोबत कंपेअर करा, दॅट इज ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर करा. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, x² चा कोएफिशिएंट काय असतो म्हणजे 1 असतो, व्हॅल्यू ऑफ b दॅट इज -4 आणि व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू काय असणार आहे 4 असणार आहे. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. अगेन डेल्टा इज इक्वल टू b² मीन्स -4 चा स्क्वेअर माइनस 4 इंटू AC, ए मतलब 1 इंटू सी मतलब 4. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू नेगेटिव स्क्वायर नंबर पॉजिटिव 16 हा माइनस 4 1 4 4 चौक 16. देन डेल्टा इज इक्वल टू 0 आ गया. अब डेल्टा की वैल्यू जब 0 है तो देयरफॉर नेचर ऑफ रूट्स आर रियल एंड इक्वल, रियल एंड इक्वल. ओके, बस इतना एक्स्ट्रा लिखने का है. कब, जब अपने को बोलेंगे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, अगेन कंपेअर विथ कोणासोबत ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 के साथ. ओके, देन 2y², सॉरी कंपेयर, चलो लिख लो यहाँ पे वैल्यू ऑफ a इज इक्वल टू, a की वैल्यू क्या है 2 है, b की वैल्यू क्या है दैट इज -7 एंड c की वैल्यू है 2, c की वैल्यू क्या है 2 है. देयरफॉर व्हाट इज द डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू b² माइनस 4ac. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू b² मीन्स -7 का स्क्वायर माइनस 4 इंटू 2 इंटू c की वैल्यू 2.
डेल्टा इज इक्वल टू हा झाला 49 मायनस 4 दुने 8 8 दुने 16. तर देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू हा झाला 6 माइनस 3 9 आणि 4 माइनस 1 3 33 हो गया. यस. अब डेल्टा की वैल्यू 33 मतलब डेल्टा इज ग्रेटर देन 0 है ना, मतलब डेल्टा इज ग्रेटर देन 0. देयरफॉर नेचर ऑफ रूट्स आर रियल एंड अनइक्वल. रियल एंड अनइक्वल. समझे? अब समझ में आया क्या? चलो अगला क्वेश्चन देखेंगे. कंपेयर विथ that is ax square plus bx plus c is equal to काय 0 आहे. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू आपल्याकडे काय नसतो म्हणजे 1, देन b ची व्हॅल्यू काय नसतो म्हणजे आपल्याकडे 2 आणि c ची व्हॅल्यू काय म्हणजे आपल्याकडे 9. हे बघा m square a, m ची कोएफिशिएंट b and constant term c. then what is the value of c? delta. therefore delta is equal to b square minus 4ac. therefore delta is equal to b square मतलब b की वैल्यू क्या है 2, मतलब इधर है 2 का स्क्वायर माइनस 4 इंटू व्हाट इज द वैल्यू ऑफ a दैट इज 1 इंटू वैल्यू ऑफ c 9. डेल्टा इज इक्वल टू 2 स्क्वायर 4 माइनस 4 9 जा 36. देन डेल्टा इज इक्वल वाला माइनस 32. अब देखो डेल्टा इज स्मॉलर देन 0 कारण डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आली ना. देयरफॉर डेल्टा इज स्मॉलर देन 0. तर देयरफॉर लिहिता येतं रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. ओके. देखो ये क्वेश्चन नंबर 3 हो गया. इसका स्क्रीनशॉट ले लो, फिर बाद में देखेंगे हम क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दैट वन इज 4. क्वेश्चन नंबर बघूयात आपण 4th वन बघूयात. हाँ यस, दिस इज वन. क्वेश्चन नंबर 4 का आहे बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला रूट्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय फ्रेम करायचंय, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं है कि नहीं. यहाँ पे अल्फा एंड बीटा की वैल्यू दिलेली आहे. देयरफॉर नंबर 1 अल्फा इज इक्वल टू 0 म्हणा, देन बीटा इज इक्वल टू 4 म्हणू. देयरफॉर इक्वेशन क्या है अपने पास, दैट इज एक्स स्क्वायर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय दिलेले 0 दिलेले. देयरफॉर एक्स स्क्वेअर माइनस अल्फाची व्हॅल्यू काय बघा 0 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4. हा बाहेर एक्स ला एक्स प्लस ला प्लस साइन, देन अल्फाची व्हॅल्यू 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 0 प्लस 4 4 म्हणजे मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू काय आला 0. दिस इज युअर इक्वेशन. किंवा एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 कसं पण लिहा, काय प्रॉब्लेम नाही. हे झालं आपलं इक्वेशन. अलग लक्षात अल्फा इज इक्वल टू 0 और बीटा इज इक्वल टू 5 लेने का. और रिक्वायर्ड इक्वेशन क्या है, एक्स स्क्वायर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. बस वैल्यू रखने की अल्फा बीटा की और कैलकुलेशन करने का. देखो क्वेश्चन नंबर 2. हियर अल्फा इज इक्वल टू 3 एंड बीटा इज इक्वल टू -10. देयरफॉर इक्वेशन क्या है, इक्वेशन है हमारे पास दैट इज एक्स स्क्वायर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू क्या है 0 है. अब देखो ये एक्स स्क्वायर का एक्स स्क्वायर यहाँ पे रख दो, माइनस अल्फा की वैल्यू क्या है 3 प्लस और बीटा की वैल्यू अगेन -10. एक्स ला एक्स प्लस 3 इंटू अल्फा की वैल्यू क्या है -10 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वायर बघा आता हा माइनस 3 माइनस 10 मतलब -7x अँड -10 इंटू 3 -30 इज इक्वल टू 0. इथं लक्षात घ्या हा फॉर्म्युल्यातील मायनस साईनला मायनस साईन, पण 3 -10 -7 आला, एक्स ला एक्स आणि -10 इंटू 3 दॅट इज -30. ओके. इथं -10 इंटू 3 काय आला आपल्याकडं -30 आला. देयरफॉर
हा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर अगेन मायनस मायनस का झाला इथं प्लस 7x आणि मायनस 30 इज इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन. हा आला क्वेश्चन नंबर सेकंड वाला. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर थर्ड बघूयात. चला बघा, थर्ड क्वेश्चन काय दिलं आपल्याकडं, अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू अगेन 1/2. दोन्हीची व्हॅल्यू 1/2 आता देखेंगे. देयरफॉर ए होगा एक्स स्क्वायर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देयरफॉर एक्स स्क्वायर माइनस अल्फा की वैल्यू 1/2 प्लस बीटा की वैल्यू अगेन 1/2. एक्स ला एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मतलब 1/2 इंटू 1/2 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वायर इज इक्वल टू, आता बघा डिनोमिनेटर सेम आहे ना, सॉरी, एक्स स्क्वेअर मायनस डिनोमिनेटर सेम आहे, त्याला कॉमन डिनोमिनेटर घ्या, न्यूमरेटरची ॲडिशन करा, 1 + 1 2x प्लस, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन काही कॅन्सल होत नाही, मग वरच्या वरचं मल्टिप्लिकेशन करा, 1 × 1 1 अँड 2 2 जा 4 इज इक्वल टू 0. इथं 2 2 कॅन्सल झाला, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 1x प्लस 1/4 इज इक्वल टू 0. दिस इज युअर quadratic equation. And this is the answer of the third question. Okay, first, second and third याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका and then we will solve the last question, that is fourth one. आता बघा fourth one question. See here, alpha is equal to that is 2 minus under root 5 है and beta is equal to that is 2 plus under root 5. Therefore required equation क्या है, that is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. Therefore x square ला x square minus alpha plus beta मतलब 2 minus under root 5, ये अल्फा की वैल्यू और इसके आगे प्लस 2 प्लस अंडर रूट 5 ब्रॅकेट क्लोज एक्स ला एक्स. आले लक्षात? आता हे बघा, इथं अल्फा म्हणजे 2 मायनस रूट 5, हा प्लसला प्लस इथं साइन, अँड बीटा मतलब 2 रूट 5, देन एक्स ला एक्स प्लस अल्फा म्हणजे दॅट इज अल्फा मायनस रूट 5 अँड बीटा मतलब दॅट इज 2 प्लस अंडर रूट 5 इज इक्वल टू 0. आले लक्षात? आता इथं बघा, मायनस रूट 2 प्लस रूट 2 कॅन्सल झाला, देअरफॉर हा झाला एक्स स्क्वेअर मायनस 2 + 2 4x. ओके, प्लस आता इथं बघा, आता इथं लक्षात घ्या, इथं आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय बघा, 2 मायनस आहे ना, 2 मायनस अंडर रूट 5 अँड 2 प्लस अंडर रूट 5 म्हणजे ऐका, इथं फॉर्म्युला a प्लस बी आणि a मायनस बी इज इक्वल टू, हा बघा a प्लस बी इंटू a मायनस बी दॅट इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं लक्षात? हा झाला एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथं a म्हणजे कोण आहे 2, दॅट इज 2 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, रूट 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार 0. देअरफॉर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस 4x देन प्लस 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 रूट 5 चा स्क्वेअर अँड रूट कॅन्सल दॅट इज 5 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर हा झाला एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू काय आला आपल्याला 0 आलेला आहे. समजे? इन दिस वे क्वेश्चन नंबर 4 इज कम्प्लिटेड. आता उरलेले क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूयात. ओके, चलो बाय. टेक द स्क्रीनशॉट अँड वी विल मीट इन द नेक्स्ट lecture.